नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशन या युट्यूब चॅनेलवर मी सुमित चंद्रकांत काटे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजचा आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत सेंटेन्स फॉर्मेशन ऑफ स्टेटमेंट या घटकावर आधारित, आणि या घटकावर आधारित असणारे जे प्रश्न आहेत हे प्रश्न परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारतील याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर आपण डायरेक्ट वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सेंटेन्स फॉर्मेशन ऑफ स्टेटमेंट यावर आधारित प्रश्न कसे असतात हे आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया। तर सुरुवातीला आपण पाहूया सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे नेमकं काय। सेंटेन्स फॉर्मेशन कशाला म्हणायचं, जर का आपण फॉर्मेशन या शब्दाची अर्थ पाहिला, शब्दाचा अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ आहे रचना, आणि सेंटेन्स म्हणजे वाक्य, म्हणजे वाक्याची रचना कशी असते यावर आधारित प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात। तर सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे काय, शब्दाचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी एक राबवलेली प्रक्रिया असते, आणि ती प्रक्रिया आपल्याला या व्हिडिओ मधून आपल्याला समजून घ्यायची आहे। तर सेंटेन्स फॉर्मेशन यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात हे वाक्यांच्या प्रकारावरून विचारले जातात, आणि म्हणून आपल्याला माहित पाहिजे की नेमके वाक्याचे प्रकार कोणते आहेत। तर वाक्याचे प्रमुख 4 प्रकार आहेत पहा। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वाक्याचे प्रकार कोणते आहेत। तर त्यातला जो पहिला प्रकार आहे पहा असर्टिव्ह सेंटेन्स। या असर्टिव्ह सेंटेन्सला स्टेटमेंट असं सुद्धा म्हणतात। त्याचबरोबर काइंड ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याच्या प्रकारातला दुसरा प्रकार म्हणजे इंटररोगेटिव्ह सेंटेन्स, आणि याचा अर्थ आहे प्रश्नार्थक वाक्य। आणि मग परत प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार पडतात, ते पण आपण पुढे पाहणार आहोत। त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो आज्ञार्थी वाक्य। आणि मग शेवटी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य। तर ह्या वाक्यांवर आधारित सेंटेन्स फॉर्मेशन वर प्रश्न विचारले जातात। तर ह्या 4 प्रकारांपैकी आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट। मग स्टेटमेंटची स्टेटमेंटची रचना कशी असते आणि त्याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारतात हे आपण पाहणार आहोत। तर पहा, सुरुवातीला आपण पाहूया की सेंटेन्स फॉर्मेशन ऑफ स्टेटमेंट। स्टेटमेंटची रचना कशी असते। स्टेटमेंट हा वाक्याचा प्रकार आहे, त्यालाच आपण काय म्हटलंय असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हटलेलं आहे। आणि मग या असर्टिव्ह किंवा स्टेटमेंटची रचना कशी असते, तर या ठिकाणी स्ट्रक्चर दिलेला आहे। पहिल्यांदा काय असतो, सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता असतो, त्याच्यानंतर वर्ब म्हणजे क्रियापद असतं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक किंवा अधिक माहिती सांगणारा शब्द असतो। मग तो कधी सब्जेक्ट बद्दल अधिक माहिती सांगतो किंवा ऑब्जेक्ट बद्दल अधिक माहिती सांगतो। तर माहिती देणारा शब्द हा कॉम्प्लिमेंट असतो किंवा ऑब्जेक्ट असतो। तर या ठिकाणी काही उदाहरणं घेतलेली आहेत पहा। पहिलं आहे शी रीड्स अ बुक। शी रीड्स अ बुक हे स्टेटमेंटचं वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे, साधं वाक्य आहे। शी रीड्स अ बुक, आपल्याला माहित आहे ही शी असेल तर येणारं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो। ही इज अ टीचर। आता ह्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही पहा, वाक्याची रचना कशी आहे, हा झाला सब्जेक्ट, हे झालं वर्ब, आणि हा जो आहे हा ऑब्जेक्ट नाही तर हा काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे। पहिला कॉम्प्लिमेंट का म्हणायचं, कारण अ टीचर हा शब्द कोणाबद्दल माहिती सांगतोय, सब्जेक्ट बद्दल, आणि म्हणून अ टीचर काय झाला, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट। त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे पहा, ही डज नॉट लाईक कॉफी। वाक्यामध्ये ही आहे आणि म्हणून पुढे येणारे जे क्रियापद आहे त्याला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो। हा नियम आपण पाहिलेला आहे। ही डज नॉट लाईक कॉफी, त्याला कॉफी आवडत नाही। शी गेव मी अ पेन। आता कधी कधी वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट असतात पहा, ह्या वाक्यामध्ये सुद्धा 2 ऑब्जेक्ट आहे। शी हा झाला सब्जेक्ट, गेव झाला V2 क्रियापदाचे दुसरे रूप, आणि त्याच्यानंतर मी आणि अ पेन, तर हे पण ऑब्जेक्ट आहे आणि हे पण अ पेन सुद्धा काय आहे, ऑब्जेक्ट। तर ह्यापैकी हा डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झाला। डायरेक्ट कशाला म्हणायचं, इनडायरेक्ट कशाला म्हणायचं, ऑब्जेक्ट, हे पण आपण पुढे पाहणार आहोत। तर पहा, साधारणपणे हे सूत्र माहित पाहिजे आपल्याला, रचना कशी असते हे माहित पाहिजे आपल्याला। पहिल्यांदा सब्जेक्ट असतो, वाक्याचा कर्ता, त्याच्यानंतर क्रियापद, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट। अशा पद्धतीनं सेंटेन्स फॉर्मेशन ऑफ स्टेटमेंट म्हणजे अशी रचना असते। ही रचना आपल्या लक्षात असली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे आपण। आता यावर आधारित प्रश्न कसे विचारतात ते आपण पाहूया।
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन बिलो, म्हणजे खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा, अशा अर्थाचा प्रश्न आहे बघा. आता प्रश्न क्रमांक 1 पहा. या प्रश्न क्रमांक 1 मध्ये एकूण 4 वाक्य दिलेले आहेत आणि या 4 वाक्यापैकी जो अचूक वाक्य आहे, जे बरोबर वाक्य आहे, बरोबर रचना असणारी वाक्य आहे ते आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे आपल्याला. आणि ते तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आता पहिला ऑप्शन पहा, प्लेज राम क्रिकेट. बघा प्लेज वाक्याची सुरुवात वर्बने झालेली आहे बरोबर, आणि स्टेटमेंट मध्ये वाक्याची सुरुवात कशाने असते, सब्जेक्टने. त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. राम क्रिकेट प्लेज. बघा राम नंतर काय ऑब्जेक्ट दिलेला आहे, बघा राम नंतर काय दिलंय, म्हणजे सब्जेक्ट नंतर ऑब्जेक्ट दिलेला आहे आणि म्हणून हे पण चूक आहे. राम प्लेज क्रिकेट, क्रिकेट प्लेज राम, ह्या ठिकाणी पहिल्यांदा ऑब्जेक्ट दिलेला आहे आणि म्हणून हे पण चुकीचं आहे. आणि मग बघा बरोबर वाक्य कोणतं आहे, राम प्लेज क्रिकेट. हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब आणि हा झाला ऑब्जेक्ट. रचना ही अशीच असते आणि म्हणून आपला 3 नंबरचा ऑप्शन जो आहे हा ऑप्शन कसा आहे, बरोबर आहे. त्यानंतर पहा दुसरं वाक्य, शी बुक रीड्स. शी रीड्स अ बुक, रीड्स शी अ बुक, बुक शी रीड्स. अशा पद्धतीचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायापैकी आपल्याला अचूक असणारा पर्याय या ठिकाणी शोधून काढायचा आहे. तर पहा या ठिकाणी काय बुक आहे, ऑब्जेक्ट आहे बरोबर, आणि स्टेटमेंटची सुरुवात ऑब्जेक्टने नसती आणि म्हणून हा ऑप्शन कट. रीड्स हे झालं क्रियापद, क्रियापदाने पण नसते स्टेटमेंटची सुरुवात, हा पण ऑप्शन कट. त्याच्यानंतर राहिले 2, 1 नंबर आणि 2 नंबर. शी बुक रीड्स, इथं काय झालं, हा कर्ता आहे बरोबर, त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर वर्ब आहे. आपली अशी रचना नसते, हे रचना चुकीची आहे. रचना कशी असली पाहिजे, यस प्लस व्ही प्लस ओ. मग या ठिकाणी रचना आपल्याला पाहायला मिळते, यस सब्जेक्ट, रीड्स बरोबर, वर्ब आणि त्याच्यानंतर अ बुक ऑब्जेक्ट. आणि म्हणून रचनेनुसार आपला जो पर्याय क्रमांक 2 चे जे वाक्य आहे हे वाक्य कसं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं आपण वाक्य पाहूया. तिसरं वाक्य, ही गो टू स्कूल एव्हरी डे. आता ज्यातला आपल्याला फाइंड द एरर म्हणजे चुकीचा शब्द ओळखायचा आहे, असा पण प्रश्न विचारला जातो स्टेटमेंट मध्ये. एरर कुठं म्हणजे कोणता शब्द चुकीचा वापरलेला आहे, तो चुकीचा वापरलेला शब्द आपल्याला शोधून काढायचा आहे. मग आपल्याला वाक्य दिलंय, ही गो टू स्कूल एव्हरी डे. आता मग ह्याच्यामध्ये हे चुकीचं आहे, गो आहे का टू स्कूल आहे का एव्हरी डे आहे, कोणता चुकीचा शब्द आहे. तर आपण पाहूया, हा सब्जेक्ट काय आहे, ही काय झाला वाक्याचा सब्जेक्ट, त्याच्यानंतर गो वापरले पहा. आणि वाक्याचा काय पाहूया पहिल्यांदा. ह्या ठिकाणी एव्हरी डे हा शब्द काय दर्शवितो, तर वर्तमान काळ. एव्हरी डे हा शब्द वर्तमान काळ दर्शवतो आणि आपल्याला माहित आहे साध्या वर्तमान काळामध्ये सब्जेक्ट नंतर जर का आपल्याला वर्ब वापरायचा असेल तर त्या वर्बला आपल्याला एस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागतो, परंतु तो ह्या ठिकाणी लावलेला दिसत नाही. इथं फक्त गो असं लिहिलेलं आहे, अशी रचना आहे, ही नंतर गो अशी रचना आहे, तर ही रचना चुकीची आहे. आपल्याला काय पाहिलं होतं, ही गोज टू स्कूल बरोबर, कारण का साध्या वर्तमान काळामध्ये ही शी इट नंतर किंवा सिंग्युलर नाव नंतर आपल्याला क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा असतो आणि म्हणून या ठिकाणी बरोबर काय असायला पाहिजे होतं, गोज असायला पाहिजे होतं, परंतु ते तिथं दिलेलं नाही आणि म्हणून आपला जो चुकीचा जो ह्यातला शब्द आहे या वाक्यामधला चुकीचा शब्द, तर तो काय आहे, गो आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा चौथा प्रश्न, माय ब्रदर. चौथा प्रश्न पहा, माय ब्रदर हॅव अ न्यू बायसिकल. माय ब्रदर हॅव अ न्यू बायसिकल. तर ह्याच्यामधला चुकीचा शब्द एरर कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर माय ब्रदर हा झाला सब्जेक्ट बरोबर, त्याच्यानंतर हॅव अ न्यू बायसिकल म्हटलेला आहे आणि तुम्हाला माहित आहे जर हॅव हॅज हॅव आणि हॅजचा वापर कुठे करायचा असतो हे आपल्याला माहित पाहिजे. जर का आपला कर्ता हा एक वचनी असेल तर आपण त्याच्यासाठी हॅज वापरतो आणि आपला कर्ता जर का अनेक वचनी असेल तर आपल्याला काय करावा लागतो, हॅवचा वापर करावा लागतो. मग पहा या ठिकाणी जो सब्जेक्ट आहे आपला वाक्याचा कर्ता जो आहे माय ब्रदर,
माय ब्रदर हा वाक्याचा कर्ता कसा आहे, एक वचनी आहे. आणि म्हणून आपला नियम काय आहे, जर का कर्ता एक वचनी असेल तर आपल्याला त्याच्यानंतर हॅजचा वापर करावा लागतो, आणि कर्ता अनेक वचनी असेल तर हॅवचा वापर करावा लागतो. या ठिकाणी कर्ता एक वचनी आहे आणि म्हणून येणारं जे काही टू हॅवचं रूप आहे ते कसं असलं पाहिजे, ते कसं असलं पाहिजे, एक वचनी असलं पाहिजे. ते कसं असलं पाहिजे, एक वचनी असलं पाहिजे. मग इथं हॅव नाही येणार, हॅज येणार. ठीक आहे, ह्या ठिकाणी काय येणार, हॅज येणार. कारण का कर्ता कसा आहे, एक वचनी आहे. त्याच्यानंतर पहा पुढचं वाक्य, राम अँड श्याम इज गुड फ्रेंड. राम अँड श्याम इज गुड फ्रेंड. तर या वाक्यामध्ये एरर कोट आहे, कोणता चुकीचा शब्द वापरलेला आहे ते आपण पाहूया. तर या ठिकाणी पहा, राम अँड श्याम हा काय झाला, वाक्याचा सब्जेक्ट. हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, परंतु त्या सब्जेक्ट नंतर इज वापरले. मग इथे इज का वापरायचं नाही ते पण आपल्याला माहित पाहिजे. एरर हा इज आहे, लक्षात ठेवा. हा इज ऑप्शन म्हणजे चुकीचा शब्द आहे ह्याचा इज. तर हा इज ह्या ठिकाणी का नाही पाहिजे, त्याचं कारण काय, कारण राम अँड श्याम हे काय आहेत, प्लुरल नाउन आहेत. बघा, प्लुरल नाउन म्हणजे अनेक वचनी तो शब्द आहे, अनेक वचनी. आणि जर का तुमचा सब्जेक्ट, तुमचा कर्ता जर का अनेक वचनी असेल तर येणारं जे क्रियापद आहे ते क्रियापद सुद्धा कसं असलं पाहिजे, अनेक वचनी असलं पाहिजे. कारण का, राम अँड श्याम दोघ आहेत पहा, एकापेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणतो, अनेक वचनी शब्द म्हणतो, आहे की नाही. मग या ठिकाणी राम अँड श्याम, अँड फक्त जोडण्याचं काम केलेलं आहे, बरोबर. राम अँड श्याम हे दोघे आहेत आणि म्हणून इथं इजचा वापर न करता त्या ठिकाणी आपल्याला आरचा वापर करावा लागतो. त्या ठिकाणी आपल्याला आरचा वापर करावा लागतो. आणि म्हणून इज जे आहे हे इज या ठिकाणी वाक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वापरलेलं आहे, ते बरोबर नाही. या ठिकाणी आर हवा होता. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढचं वाक्य, हा, ही इज वन ऑफ द बॉय इन द स्कूल. ही इज वन ऑफ द बॉय इन द स्कूल. ही इज तो आहे, वन ऑफ द बॉय मुलांपैकी, मुलांपैकी एक, इन द स्कूल शाळेतील मुलांपैकी तो एक आहे असं त्याचा अर्थ आहे. परंतु चूक कुठं आहे, वाक्यामध्ये चूक कुठं आहे ते आपल्याला माहित पाहिजे. ही इज ही सब्जेक्ट झाला, इज वर्ब झाला, आणि त्याच्यानंतर वन ऑफ द, लक्षात ठेवा वन ऑफ द अशी जर का रचना असेल, वन ऑफ द अशी रचना असेल तर पुढे जे येणारं नाव नाही, पुढे जो येणारा कर्ता आहे तो प्लुरल असला पाहिजे. पहा, प्लुरल नाउन असला पाहिजे. काय असला पाहिजे, प्लुरल नाउन असला पाहिजे. ही रचना बरोबर आहे. वन ऑफ द बॉय नंतर येणारं जे नाउन आहे हे नाउन कसं असलं पाहिजे, प्लुरल असलं पाहिजे. आणि तुम्ही वाक्य पहा, वन ऑफ द नंतर येणारं जे नाउन आहे कुठलं आहे, बॉय. हे बॉय कसं आहे, एक वचनी आहे, बरोबर. आणि रचना काय सांगते आपल्याला, जर का वाक्यामध्ये वन ऑफ द असेल तर त्यानंतर येणारा जो कर्ता आहे तो कसा असला पाहिजे, अनेक वचनी असला पाहिजे. मग ह्या ठिकाणी काय, द बॉय हे काय चुकीचं आहे. इथं काय पाहिलं होतं, बॉईज. काय पाहिलं होतं, बॉईज. तर हे वाक्य बरोबर असतं, लक्षात ठेवा. म्हणजे आपला एरर कुठे आहे, ऑप्शन क्रमांक सी, द बॉय. ठीक आहे. त्यानंतर पहा सातवं वाक्य काय आहे पहा, ही गो टू द मार्केट येस्टरडे. ही गो टू द मार्केट येस्टरडे. आता ह्याच्यामधला एरर कुठे आहे, ही गो टू द मार्केट येस्टरडे काय आहे, काय येईल पहा, ही गो टू द मार्केट येस्टरडे. आता येस्टरडे वाक्यामध्ये येस्टरडेचा वापर केलेला आहे, याचा अर्थ हा भूतकाळ आहे, बरोबर आहे. याचा अर्थ काय, भूतकाळ आहे. येस्टरडे काल होऊन गेलेला, बरोबर आहे, म्हणजे हा भूतकाळ आहे. आणि मग भूतकाळामध्ये आपण इथं गो वापरले बघा. ही गो असेल का, ही गोची रचना कुठं असते, वर्तमान काळामध्ये. इथं येस्टरडे काय इंडिकेट करतो, पास्ट इंडिकेट करतो. आणि म्हणून आपला एरर बघा इथंच आहे, ही बरोबर आहे, टू द मार्केट बरोबर आहे, येस्टरडे बरोबर आहे. गोच्या ठिकाणी काय असायला हवा होता, कमेंट करून सांगा. गोच्या ठिकाणी काय असायला हवा होता, गोच्या ठिकाणी वेंट. कारण का, क्रियापदाचं दुसरं रूप. साध्या भूतकाळामध्ये आपण काय करत असतो, क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचा वापर करत असतो. मग आपलं वाक्य कसं होईल पहा,
कसं होईल? ही वेंट टू द मार्केट यस्टरडे. तो काल बाजारामध्ये गेला. तो काल बाजारामध्ये गेला असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. त्यानंतर 8 नंबर क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 8. काय आहे वाक्य? नो वन नो द ट्रूथ. नो वन नो द ट्रूथ. कोणालाही सत्य माहित नाही असा त्याचा अर्थ आहे. पण चूक कुठं आहे? नो वन नो द ट्रूथ. त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? तर पहा, हा जो कर्ता आहे, वाक्याचा कर्ता, वाक्याचा कर्ता हा कसा आहे? वाक्याचा कर्ता कसा आहे? एकवचनी. नो वन हे एकवचनी आहे. पहा, नो वन हा एकवचनी शब्द आहे आणि एकवचनी शब्दानंतर येणारं जे क्रियापद असतं, येणारं जे क्रियापद असतं त्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असतो. पहा लक्षात, रूल्स नियम लक्षात ठेवायचे. नो वन काय आहे? वाक्याचा एकवचनी कर्ता आहे आणि एकवचनी कर्त्यानंतर येणाऱ्या क्रियापदाला आपण यस किंवा ईएस प्रत्यय लावलं पाहिजे. मग इथं वाक्य कसं बरोबर असतं? नो वन नोज द ट्रूथ. नो वन नोज द ट्रूथ. कोणालाही सत्य माहित नाही. हे बरोबर वाक्य आहे. कर्ता एकवचनी असेल तर येणाऱ्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. इच ऑफ द स्टुडंट्स आर रेडी. इच ऑफ द, प्रत्येक विद्यार्थी तयार होता त्याचा अर्थ आहे. परंतु तो कुठं आहे? प्रत्येक विद्यार्थी तयार होता. इच ऑफ द स्टुडंट्स आर रेडी. आता इथं समजतंय? अगोदर अशा प्रकारचा एक प्रश्न आपण पाहिलेला आहे बघा. या ठिकाणी वाक्याची सुरुवात जी आहे, ही वाक्याची सुरुवात इचने झालेली आहे. कशाने झालेली आहे? इचने झालेली आहे. आणि इच हा वाक्याचा एकवचनी कर्ता आहे. इच कसा आहे? एकवचनी. कसा आहे? एकवचनी. आणि एकवचनी कर्त्यानंतर क्रियापद सुद्धा कसं असलं पाहिजे? वर्ब सुद्धा कसं असलं पाहिजे? एकवचनीच असलं पाहिजे. लक्षात ठेवायचं. काय होतंय? आपण स्टुडंट्स पाहतो आणि स्टुडंट्स नंतर आर आहे, हे लगेच आपण बरोबर आहे ते. पण असं नाही. वाक्याच्या कर्त्यानुसार क्रियापद घ्यायचं असतं. लक्षात ठेवा. वाक्याचा कर्ता स्टुडंट्स नाही. वाक्याचा कर्ता कोण आहे? इच आहे. बरोबर. आणि इच काय आहे? एकवचनी. इच काय आहे? एकवचनी आहे. आणि म्हणून येणारं क्रियापद सुद्धा कसं असलं पाहिजे? एकवचनी असलं पाहिजे. मग या ठिकाणी आर नाही ना, इज येणार. इच ऑफ द स्टुडंट्स इज रेडी. त्याचा अर्थ आहे. पुढचं 10वं वाक्य पहा. द पोलीस इज डुईंग अ गुड जॉब. पोलीस हे चांगलं काम करत आहेत असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. द पोलीस इज डुईंग अ गुड जॉब. एरर कुठं आहे? एरर तो कुठं आहे? पहा, द पोलीस. लक्षात ठेवा, द पोलीस हा शब्द एकवचनी नाही. सामान्यपणे तो अनेकवचनी या अर्थाने वापरला जातो. कोणता शब्द? द पोलीस. आणि मग जर का अनेकवचनी या शब्दाने वापरला जात असेल तर येणारं क्रियापद कसं असलं पाहिजे? अनेकवचनी असलं पाहिजे. इज कसं आहे? एकवचनी आहे. अनेकवचनी काय असतंय? आर. काय असतं? आर. मग इथं काय पाहिजे होतं? आर आहे ना. म्हणजे चूक कुठं आहे? हे बघा, इथं इज नाही पाहिजे तिथं. कारण कारण द पोलीस हा शब्द कसा आहे? अनेकवचनी आहे. आणि त्याच्यानंतर येणारे क्रियापद सुद्धा अनेकवचनी असायला पाहिजे होतं. म्हणजे इज नाही, काय असायला पाहिजे होतं? आर असायला पाहिजे होतं. हा महत्वाचा प्रश्न आहे. ही एन्जॉय टू रीड बुक्स. म्हणजे तो एन्जॉय करतो. पुस्तक वाचायला त्याला आवडतो. त्याची काय म्हणतो आपण त्याला? एन्जॉय करतो, आवडीनं पुस्तक वाचतो अशा अर्थानं. मग ह्या वाक्यामध्ये एरर कोणता आहे? पहा. लक्षात ठेवा, जर का वाक्यामध्ये एन्जॉय असेल, तर एन्जॉय प्लस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचा असतो. ही वाक्याची रचना असते. पहा, एन्जॉय नंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागला पाहिजे. एन्जॉय नंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागला पाहिजे.
आणि इथं बघा, इथं वाक्याचा कर्ता कसा आहे, हे आहे एकवचनी, आणि एकवचनी असेल तर क्रियापदाला आपण येस पण प्रत्यय लावतो है ना. मग इथं कसं पाहिलं होतं, एन्जॉय, असं पाहिलं होतं बघा, एन्जॉय. आणि एन्जॉय जर का असेल तर येणारं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला काय लावलं पाहिजे, आयएनजी प्रत्यय लावला पाहिजे. मग इथं क्रियापद कुठलं आहे, रीड. मग काय पाहिलं होतं, रीडिंग. रीडिंग इथं टू वापरायचा नाही. ही एन्जॉय रीडिंग बुक असं वाक्य पाहिलं होतं. टू रीड चुकीचं आहे बघा याच्यामध्ये. टू रीड, ही एन्जॉय रीडिंग बुक्स. रीडिंग बुक्स, ठीक आहे. त्यानंतर पुढचं वाक्य, शी हॅव बीन वेटिंग फॉर 2 hours. शी हॅव बीन वेटिंग फॉर 2 hours म्हणजे 2 तास झालं ती वाट पाहते, असं त्याचा अर्थ आहे. आता वाक्यामध्ये पहा, वाक्याचा कर्ता कोण आहे, सब्जेक्ट शी आहे, त्याच्यानंतर हॅव बीनची रचना आहे वेटिंग फॉर 2 hours. पण पहा, आपण मागाशी पाहिलं पहा, सुरुवातीच्या काही मला वाटते 2, 3 का 4थ्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं की हॅव आणि हॅजचा वापर कोठे करायचा असतो. हॅव आणि हॅजचा वापर कोठे करायचा असतो. जर का कर्ता अनेक वचनी असेल तर हॅवचा वापर करा, आणि कर्ता एक वचनी असेल तर हॅचा वापर करा. आता मग ह्या वाक्यामधला जो कर्ता आहे हा कर्ता कसा आहे, एक वचनी आहे. आणि मग एक वचनी कर्ता असल्यानंतर टू हॅवचं रूप सुद्धा कसलं असलं पाहिजे, एक वचनी असलं पाहिजे. मग ह्या ठिकाणी हॅव येणार नाही पहा, हॅव बीन नाही येणार, हॅव बीन नाही येणार. तिथं काय येणार, हॅज बीन. काय येणार, हॅज बीन, बरोबर. कारण का कर्ता कसा आहे, एक वचनी आहे, आणि कर्ता एक वचनी असेल तर हॅज घ्या, अनेक वचनी असेल तर हॅव घ्या. त्यानंतर पहा 13 नंबरचं वाक्य, वन ऑफ माय फ्रेंड्स आर अ डॉक्टर. वन ऑफ माय फ्रेंड्स मगासारखंच आहे बघा, सेम तसंच आहे. वन ऑफ माय फ्रेंड्स आर अ डॉक्टर. माझ्या मित्रांपैकी एक मित्र डॉक्टर आहे, असं त्याचा अर्थ आहे. मग चुकीचा शब्द कोणता आहे, वन ऑफ माय फ्रेंड्स आर का अ डॉक्टर, कोणता आहे पहा, समजते का तुम्हाला, कोणता असेल, सोपा आहे, कोणता आहे, आर. ते म्हणजे सर कसं काय, फ्रेंड्स नंतर फ्रेंड्स अनेक वचने, अनेक वचने नंतर आपण अनेक वचनी क्रियापद घेतलंय ना, परंतु हा वाक्याचा कर्ता नाही. माय फ्रेंड्स हा वाक्याचा कर्ता नाही. वाक्याचा कर्ता कोण आहे, वन. काय आहे, वन. आणि वन काय आहे, अनेक वचने का एक वचने, तर एक वचने. काय आहे, एक वचनी. आणि एक वचनी जर का कर्ता असेल तर येणारं क्रियापद सुद्धा कसं असलं पाहिजे, एक वचनीच असलं पाहिजे. मग इथं काय पाहिजे, वन ऑफ माय फ्रेंड्स नाही, वन ऑफ माय फ्रेंड्स नंतर आर नाही, काय पाहिलं होतं, इज. काय पाहिलं होतं, इज पाहिजे होतं. वन ऑफ माय फ्रेंड्स इज डॉक्टर. माझ्या मित्रांपैकी बरोबर, माझ्या मित्रांपैकी एक मित्र डॉक्टर आहे, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे ऑप्शन सी हे चुकीचं आहे. काय वापरायला पाहिजे होतं, इज वापरायला पाहिजे होतं. त्यानंतर ही डिड नॉट वेंट टू स्कूल. ही डिड नॉट वेंट टू स्कूल. आता इथं काय बा, ही डिड नॉट वेंट, कोणता एरर आहे, कोणत्या ठिकाणी चुकीचा शब्द वापरला आहे, कोणता चुकीचा शब्दाचा वापर या वाक्यामध्ये झालेला आहे. ही डिड नॉट वेंट टू स्कूल, पास्ट आहे ना, पास्ट आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण वाक्यामध्ये डीडचा वापर करतो, डीड, त्याच्यानंतर येणारं जे क्रियापद आहे ते क्रियापद आपण कोणतं घेतलं पाहिजे, तर बेस फॉर्म घेतला पाहिजे. क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा आपण वापर केला पाहिजे. तर या ठिकाणी पहा, हा वाक्याचा कर्ता आहे, त्याच्यानंतर आपण इथं क्रियापद घेतलेलं आहे, डीड हे क्रियापद म्हणून घेतलेलं आहे. मग डीड नंतर येणारं जे क्रियापद असतं, डीड नंतर येणारं जे क्रियापद असतं ते कसं असलं पाहिजे, V1 असलं पाहिजे. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप असलं पाहिजे. परंतु या ठिकाणी वेंट हे क्रियापदाचं पहिलं रूप नाही. पहा, गो, वेंट, आणि गॉन, बरोबर, गो, वेंट आणि गॉन. मग इथे किती रूप दिले, दुसरं दिलंय, V1, बरोबर. आणि नियम काय आहे, नियम फार महत्वाचे आहे. डीड नंतर आपण काय करायचं आहे, क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर करायचा आहे. मग इथं काय म्हणा पाहिलं होतं, गो, है ना. ही डिड नॉट गो टू स्कूल, तो शाळेला गेला नाही, असा त्याचा अर्थ आहे. ही डिड नॉट गो टू स्कूल, आणि म्हणून वेंट कसा आहे, चुकीचा आहे. ठीक आहे. त्यानंतर
हा, हे दोन प्रश्न फार महत्वाचे आहेत. दोन प्रश्न, ह्यातलं एक पहा, पहिलं 15 नंबरचं. ही गेव टू मी, ही गेव टू मी अ पेन पाहिजे का, एक मिनिट, अ पेन असं रचना आहे. ही गेव टू मी अ पेन. आता ह्या वाक्यामध्ये चुकीचं काय आहे पहा. मी सुरुवातीला म्हटलेलं कधी कधी वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतात, बरोबर, दोन ऑब्जेक्ट. ह्या वाक्यामध्ये सुद्धा दोन ऑब्जेक्ट आहेत, एक मी आणि दुसरा अ पेन. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तुम्ही जर का ऑब्जेक्टला जर का व्हॉटने प्रश्न विचारला तर जे उत्तर येतं ते काय असतं, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि टू हुमने जर का प्रश्न विचारला आणि जे उत्तर येईल ते असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग व्हॉट गेव अ पेन हे काय झालं, डायरेक्ट ऑब्जेक्ट. काय झालं, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि टू हुम कोणाला दिला, टू मी उत्तर येणार, आणि म्हणून हा काय झाला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. लक्षात ठेवा. आणि मग पहा, ज्या वेळेस वाक्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्टचा वापर केला असेल त्यावेळेस येणारं जे काही क्रियापद आहे, या क्रियापदाला टू लावायचा नाही. या टू लावायचं नाही, टू लागत नाही. आणि म्हणून डायरेक्ट आपण काय म्हटलं पाहिजे, ही गेव टू मी, ही गेव मी अ पेन, अशी रचना पाहिजे. ही गेव मी अ पेन. टू नाही वापरत आपण या ठिकाणी, हे टू चा चुकीचा वापर झालेला आहे आणि म्हणून टू मे हे कसं आहे, चुकीचं आहे. हे कसं आहे, चुकीचं आहे. आता प्रश्न क्रमांक जो 16 आहे, प्रश्न क्रमांक 16 हा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की प्रश्न क्रमांक 16चं उत्तर काय आहे. शी टोल्ड टू मी द स्टोरी. मग शी, ऑप्शन सी, दुसरा ऑप्शन द स्टोरी टू मी टोल्ड. तर पहा, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. आपल्याला सरावानं सगळं काही जमत असतं, सराव महत्वाचा असतोय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, जे विद्यार्थी, जे आपले रिलेटिव्ह, आपले मित्र असतील, मैत्रीण असतील, भाऊ असतील, जे पण कोण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या सर्व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण नक्कीच ह्या व्हिडिओमुळे त्यांना मदत होणार आहे. आज आपण इथंच थांबूया. पुन्हा एकदा ह्याच प्रकारातील दुसरा एक, म्हणजे वाक्याचा जो दुसरा प्रकार आहे इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यावर आधारित आपण काही प्रश्न घेऊन येणार आहोत. तुर्तास आपण इथंच थांबू. धन्यवाद.